डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं 1935 साली निधन झालं। त्यानंतर 14 वर्षांनी म्हणजेच 1949 साली त्यांनी दुसरं लग्न केलं। त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं माई आंबेडकर। आजच्या व्हिडिओतून आपण बाबासाहेबांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय टाइम्स नाव मराठी। बाबासाहेब आणि माई आंबेडकर म्हणजेच पूर्वीच्या शारदा कबीर यांची भेट मुंबईतल्या डॉक्टर एस राव यांच्या घरी झाली। 1947 साली बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला परतले आणि त्यानंतर ते विलेपार्ले येथील डॉक्टर एस राव यांच्या घरी गेले। तेव्हा बाबासाहेबांची भेट शारदा कबीर यांच्याशी झाली। डॉक्टर राव यांची मुलगी आणि शारदा कबीर या दोन्ही चांगल्या मैत्रिणी होत्या। एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी पडले आणि ते थेट मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले। तिथे शारदा कबीर या ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या। त्यांनी बाबासाहेबांची तपासणी केली तेव्हा बाबासाहेबांना मधुमेहासह सांधिवातचा त्रास होता। उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसातच बाबासाहेबांना बरं वाटू लागलं। आता बाबासाहेबांनी लग्नाबाबत कसं विचारलं म्हणजेच प्रपोज कसा केला ते आपण समजून घेऊया। डिसेंबर 1947 मध्ये बाबासाहेब मुंबईत आलेले असताना मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते। तिथून तपासणी करून ते दादरमधल्या राजगृहाकडे जाणार होते। माईसाहेब तेव्हा दादरजवळच्या पोर्तुगीज चर्च समोर राहायच्या। तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं, चला मी तुम्हाला दादरला घरी सोडतो, मी देखील राजगृहाकडे चाललोय। पुढे बाबासाहेब म्हणाले, हे पहा डॉक्टर, माझे लोक आणि सहकारी मला लग्नासाठी आग्रह करतायत, पण मला माझ्या आवडीची योग्य स्त्री मिळणे फार कठीण आहे। पण मला माझ्या लोकांसाठी अधिक जगायला पाहिजे आणि त्यासाठी काळजी घ्यायला कोणीतरी गरजेचं आहे। अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणं मी तुमच्यापासून सुरू करतोय। हे ऐकल्यानंतर माईसाहेब संकोचल्या आणि बाबासाहेबांना काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही। त्यानंतर 25 जानेवारी 1948 रोजी पुन्हा बाबासाहेबांनी मासाहेबांना एक पत्र लिहिलं। त्यात त्यांनी लिहिलं होतं की मला सहचार्याने शोधायची सुरुवात तुझ्यापासूनच सुरुवात करत आहे, अर्थात तू तयार असेल तर मला कळव। पुढे पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की तुझ्या आणि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणांनी तू जरी मला नकार दिला तरी मला बिलकुल दुःख होणार नाही। त्यानंतर विचारविनिमय करून माईंनी पत्राद्वारे बाबासाहेबांना होकार कळवला। यानंतर बरेच दिवस दोघात पत्रव्यवहार सुरूच राहिला। बाबासाहेब आणि माईसाहेब यांचं लग्न झालं 15 एप्रिल 1948 रोजी। देशाची फाळणी, गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तणावाचे होते। त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि हे तसंच झालं। लग्नानंतर बाबासाहेब आणि माईसाहेब यांना 9 वर्षांचा सहजीवन लाभलं। ही होती बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स नाव मराठी।